ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, परीस लोखंडा ते भेटे तेथे सोने पण उठे, परीस खापरा भेटला परी तो सारा शीन झाला, तैसे अभक्ताचे ज्ञान कैसे होईल ते पूर्ण, परीस खापरा भेटला परी तो सारा शीन झाला, लक्ष्मण म्हणे भक्ती ते ज्ञानाची हो प्राप्ती, परीस खापरा भेटला परी तो सारा शीन झाला। या 4 चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे। भक्ती म्हणजे काय? ईश्वरावरला विश्वास, ईश्वरावरली श्रद्धा, ईश्वरावरलं प्रेम। मला काहीच कळत नाही, मला काहीच समजत नाही, ईश्वरा तूच करता करविता आहेस, तूच माझा सांभाळ करणारा आहेस, तूच आईच्या पोटात असताना नाळेवाटी मला अन्न पाणी दिलेस, बाहेर आल्यानंतर माझ्यासाठी आईच्या छातीमध्ये दुधाची व्यवस्था केलीस आणि माझा प्रत्येक श्वास तुझ्या सत्तेने चलतो, असा संपूर्ण विश्वास असणारा तो भक्त। अशा भक्तालाच ज्ञानाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते असं सांगतात। इथं उदाहरण दिलेलं आहे, परीस लोखंडा ते भेटे तेथे सोने पण उठे। परीस लोखंडाला भेटला, परीसाचा जर लोखंडाला स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं। तसं संत महात्मे, भक्तियुक्त अंतकरण असलेल्या संत महात्मे सर्वांनाच भेटतात। तुम्हाला भेटतात, मला भेटतात, सर्वांनाच भेटतात। पण ज्याच्या अंतकरणामध्ये ईश्वराविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे, करता करविता ईश्वरच आहे, जे काही माझ्या जीवनात होत आहे ते ईश्वराच्या इच्छेनं होत आहे। एखादी चांगली गोष्ट घडली असेल माझ्या मनासारखी तर ईश्वराची कृपा आहे, तिथं हुरळून नाचायचं काम नाही। आणि एखादी गोष्ट जर माझ्या मनासारखी नाही घडली तर ती ईश्वराची इच्छा आहे, ती माझ्या भल्यासाठीच त्यानं केलेलं आहे। भक्त काय म्हणतो, भगवंता एक काम झालं पाहिजे, आर्त भक्त प्रयत्न करतो, जेव्हा पार मेहनत करतो एखादं काम पूर्ण करण्यासाठी भक्त, आणि ईश्वराची प्रार्थनाही करतो, मी प्रयत्न करत आहे, ईश्वरा याला यश दे, आणि इतकं करूनही यश नाही मिळालं तर भक्त म्हणतो, भगवंताला मला ह्याच्यापेक्षा काही मोठं द्यायचं असेल म्हणून मला ह्या कामामध्ये यश मिळालं नाही। एक उदाहरण सांगितलं जातं, एक विद्यार्थी रेल्वेच्या अलाउन्सरच्या इंटरव्ह्यूला तिथं जातो
अलाउन्सरच्या इंटरव्ह्यूला, अलाउन्सर म्हणजे ही ट्रेन ह्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, इतके वाजता येणार आहे, मग तिथं आवाजाचंच काम आहे. मग त्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याला सांगितलं जातं तुझा आवाज बरोबर नसल्यामुळं तुला या पदावर नोकरी देता येणार नाही. तो विद्यार्थी ईश्वराचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मला ईश्वराला ह्याच्यापेक्षाही काहीतरी मोठं करायचं असेल म्हणून मला ही नोकरी मिळाली नाही. मग त्याच विद्यार्थ्यानं पुढे प्रयत्न केला आणि परमेश्वराची त्याच्यावर कृपा झाली. आज त्याच्या आवाजाला जगात किंमत आहे. तुम्ही म्हणाल हा विद्यार्थी कोण आहे? तर अमिताभ बच्चन. ज्या आवाजाला अलाउन्सर म्हणून नोकरी मिळाली नाही, आवाज बरोबर नाही, तिथं नाराज झाला नाही. भगवंताला ह्याच्यापेक्षा काही मोठं करायचं असेल या भावानं तो पुढे प्रयत्न करत राहिला. आज त्यांचं वय 80-82च्या घरात आहे, तरीही त्यांच्या आवाजातून शासनाच्या कोरोनाच्या असो, कुठले पोलिओच्या असो जाहिराती केल्या जातात. ते अजूनही कोण बनेगा करोडपती सारख्या शो मध्ये काम करतात. आपण प्रयत्न करू, प्रार्थना करू आणि इतकं करूनही नाही मिळालं तर आपला भाव असा असला पाहिजे की जीवनात ईश्वर आपल्याला ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं देणार आहे, असा भक्ताचा भाव असतो. परीस लोखंडाते भेटे. संत एखाद्या माणसाला भेटतात ज्याच्या अंतःकरणात ईश्वरावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. अशा माणसाला भेटल्यानंतर त्याला ईश्वराची प्राप्ती होते, त्याला जीव शिवाचं ज्ञान होतं. परीस भेटला खापरा, परीस खापरा भेटला, परी तो सारा शीन झाला. जो भक्तीच माहित नाही, ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही, ज्याचा संताच्या वचनावर विश्वास नाही, ज्याचा सद्गुरूनं दिलेल्या नामस्मरणावर विश्वास नाही, असा माणूस, अशा माणसाला सद्गुरू संत महात्मे जर भेटले तर त्याच्या जीवनामध्ये काहीही परिवर्तन होणार नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी विश्वास नाही, संताच्या वचनावर विश्वास नाही, असा माणूस भले सत्संगात गेला, असा माणूस भले मंदिरात गेला, तरीही त्याच्या अंतःकरणाची विश्वास नसल्यामुळे शुद्धी होणार नाही. अंतःकरणाची शुद्धी नाही झाल्यामुळे त्याच्या हृदयातलं परम ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप परमात्म्याचं त्याला अनुभूती मिळणार नाही. म्हणून लक्ष्मण महाराज अभंगात म्हणतात, तैसे अभक्ताचे ज्ञान कैसे होईल ते पूर्ण. ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी श्रद्धा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, प्रत्येक ठिकाणी मी मोठा ज्ञानी आहे, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा प्रवचनकार आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा भक्त आहे, असा अहंकार असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये मी करता असा भाव असतो तो अभक्त आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये सर्व करता करविता ईश्वर आहे तो भक्त आहे. दोनच शब्दामध्ये भक्ताची आणि अभक्ताची व्याख्या आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये
जे काही काम केले ते मी केलो करतेपणामध्ये मी असतो, तो अभक्त असतो. अशा अभक्ताला कितीही कोटी जन्म घेतलं तरी ज्ञान होणार नाही. आणि जो आपलं मी पण बाजूला सारतो, जे काही होत आहे ते ईश्वर करता करविता आहे, मी काही करत नाही, मला बोलवणारा ईश्वर आहे, मला चालवणारा ईश्वर आहे, जे काही जीवनात घडत आहे ते भगवंताच्या इच्छेनं घडत आहे, असा जो भाव असतो त्याचं नाव आहे भक्त. लक्ष्मण महाराज म्हणतात शेवटी, लक्ष्मण म्हणे भक्ती तेथे हो ज्ञानाची प्राप्ती. जिथं पूर्ण जो साधक पूर्ण ईश्वराला समर्पित होतो, सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक होतो. माझा शिव परमात्मा गुरु महाराज तुमच्या रूपानं सगुण साकार झालेला आहे. तुम्ही जो मला नाम दिलेला आहे, मंत्र दिलेला आहे, शिवाय नमा, मी तो मंत्र अंतकरणापासून जपेन आणि माझ्या जीवनात जे काही होईल ते माझा करता करविता ईश्वर करत आहे, या भावनेनं पूर्ण जीवन जगतो. त्याला त्या परम ज्ञानाची प्राप्ती होते, त्याला परम आनंदाची प्राप्ती होते आणि त्याचं जीवन कृतार्थ होतं. ओम शांती शांती शांती.